तर नमस्कार, बातमीपत्रामध्ये आम्ही पुन्हा तुमचं स्वागत करतोय। अगदी आपण पाहतोय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांकडे, निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, जो काही वेळातच मतमोजण्यास सुरुवात होणार आहे आणि काही तासांतच जाहीर होणार आहे। नक्कीच। आणि रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत। 10 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल। सुनील तटकरे, भरत गोगावले आणि महेश चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती रायगड पोलीस सगळे अलर्ट झालेले आहेत, सतर्क झालेत, बंदोबस्त त्यांनी तैनात केलेला आहे। मतमोजणी प्रक्रियेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वच मतदान केंद्रांबाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कारण यापूर्वी रायगडच्या महाडमध्ये झालेली जी घटना आहे ती ताजी आहेच। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। प्रसाद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रसाद, अगदी काही मिनिटं उरलेली आहेत, थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल। कशा पद्धतीने या ठिकाणची सध्याचा पोलीस बंदोबस्त, कारण पूर्वीचा अनुभव जो आहे तो चांगलाच दांडगा आहे। वैष्णवी, या ठिकाणी पाहिलं तर रायगड जिल्हा परिषद मतदारसंघात एकूण 59 जागांसाठी ही लढत झाली होती। त्यासाठी 173 उमेदवार हे रिंगणात आहेत। तर पंचायत समितीसाठी 118 जागांसाठी 329 उमेदवार जे आहेत हे निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत। काल बघितलं तर आपण जेव्हा मतदान प्रक्रिया पूर्ण झाली तेव्हा 69% इतकं मतदान हे रायगड जिल्ह्यासाठी झालेलं आहे। या ठिकाणी प्रमुख जी लढत आहे ती जर पाहिली तर या ठिकाणी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी आणि भाजप अशी ही थेट लढत पाहायला मिळाली। या ठिकाणी पाहिलं तर गोगावले विरुद्ध तटकरे असा संघर्ष जो आहे तो पुन्हा या ठिकाणी पाहायला मिळाला। आणि आता आपण महाडच्या मतदान केंद्राच्या बाहेर आहोत। या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला होता। महाडच्या ज्या वेळेला नगरपालिकेची निवडणूक झाली त्यानंतर मोठ्या प्रमाणात वादविवाद झाले होते। त्यानंतर जो अनुचित प्रकार घडला होता तसा प्रकार ह्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो महाडमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्यात एकूण 1200हून अधिक जे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। संपूर्ण रायगड जिल्ह्याचं वातावरण पाहिलं तर जिल्हा परिषद निवडणुकांचे जे मतदान आहे ते शांततेने पार पडलं होतं। मात्र ह्या निकालानंतर कोणत्याही प्रकारचा वादविवाद होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा आता सज्ज झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या ठिकाणी पाहिलं तर आता आपण जे उमेदवार आहेत त्यांना देखील प्रशासनाच्या वतीने पुकार देण्यात आलेला आहे आणि उमेदवार जे आहेत ते आता मतदान मोजणी जे कक्ष आहे त्या कक्षाकडे प्रस्थान करताना पाहायला मिळतात। एकंदरीत रायगड जिल्ह्याचा विचार केला तर आपण पाहिलं तर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी भाजप युती असाच हा सामना। त्यामुळे रायगडचा गड आता कोण राखणार आहे हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। रुचिता, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण बघतोय कशा पद्धतीने रायगडमध्ये ही जी तयारी करण्यात आलेली आहे।